आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज आपला पदभार स्वीकारणार आहेत। दादा भुसे यांच्यासोबत नाशिकचे 50 शालेय विद्यार्थी पदग्रहण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। दादा भुसेंबरोबर विद्यार्थी सुद्धा बसमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि विद्यार्थ्यांसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आता आपण नाशिकमधून निघालेल्या बसमध्ये आहोत। दादा भुसे आणि इतर सर्व विद्यार्थी त्यांच्यासोबत आहेत। दादा, आगळा उपक्रम आहे। आगळा आहे असं मी काही बोलणार नाही, परंतु महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय त्यांच्या हृदयातला विषय असलेल्या शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या नाशिकवर त्यांनी दिली। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना अनुमोदन दिले आणि मला वाटतं की ज्या संवेदनेने त्यांनी या विभागाची जबाबदारी दिली, मला माहिती आहे की हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे, परंतु सर्व विभाग आमचा त्या ठिकाणी झपाटून काम करेल आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या पाल्य जो विद्यार्थी आहे तो केंद्रबिंदू मानून, तो दैवत मानून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू। बेटा, तू कुठे चालली आहेस? मी मुंबईला मंत्रालयात चालले। का बरं? मागच्या वर्षी आम्हाला आदरणीय दादासाहेब भुसे यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला मुंबईला मंत्रालयात नेणारे, त्यांनी तो शब्द पूर्ण केला आणि योगायोगाने ते आज शिक्षण मंत्री पण झाले, त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन शिक्षण मंत्री झाल्याबद्दल। आणि आम्हाला मुंबई एवढ्या लहानपणात आम्ही मंत्रालयात चाललोय याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। बेटा, तू मुंबईला चालली आहेस, काय 4 तासाचा प्रवास आहे, काय मजा करणार गाडीत? मी गाडीमध्ये आदरणीय दादाजी भुसे यांच्याशी बातचीत करणार, मनोगत करणार, असा संवाद साधणार आणि तिथं गेल्यावरती मंत्रालय बघणार। 4 तासाचा प्रवास आहे। या 4 तासामध्ये अनेक गप्पा गोष्टी होतील, मौज मजा होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांकडनं ज्या काही समस्या दादा भुसेंपर्यंत पोहोचणार आहे त्याच्यावर प्राधान्यक्रमाने काम देखील केले जाणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।